ती पत्नी आली दारात आणि देवा माऊली नाही की होते मी बरं बरं कुठे गेले नव का ते म्हणजे फणीपूरला सत्ता चालू आहे कीर्तनाला गेले ती मला कीर्तनाला गेले मी का 7 दिवस तिकडेच राहणार का येतील सकाळी मला मी काही गडबड नाही म्हणा तेव्हा येतील तेव्हा येतील दारात मस्तपैकी थंड चिंचेचं झाड होतं जाऊन झाडाच्या सावली खाली बसलं कोण वासुदेवातला पांडुरंग वासुदेव आणि हिने लगेच मधून म्हणायचं गेलं का बघ गेलं का बघ हिनं वापरून बघायचं नाही किंवा म्हणजे दुपारच्या 3 वाजले तरी वासुदेव जाईना हिने विचार केला हिनं रुपया घेतल्याशिवाय जात नाही बरं तुला मला तू एक काम कर आता रडायला चालू कर आपल्या घरात सुख कसलं सुखानं भरले घर आहे आणि असल्या सुखानं भरलेल्या घरात मी रडू का रडल्याशिवाय ती जात नाही पण का रडू मी रडून रड मला तर मग जाईल आणि तिनं धरला पांढरी 4चा सूर तुम्ही म्हणले तर 1-2 तिचा गौर तुम्हाला रडून दाखवतो नाही म्हणजे तर पुढंच येतो सप्ताह चालू झाला एवढा मोठा अख्खं गाव जेवत होतं कधी तुम्ही रुपयापट्टी दिला नाही पण पहिल्या पंक्तीला जेवल्याशिवाय राहिलो नाही व माय कसं पटत आहे बघा बरं तसं केलं तिला लढायला आता देव म्हणला लक्ष देऊ नाही का वासुदेव कोण होता तो जगाचा बाप आहे तो म्हणला काकी जुनी म्हणाय जुनी मरणादारी का तोरणादारी आल्यासारखं माती करूनच जातो आणि ह्यानं सगळ्या पाहुण्याला आरावण्याला मिस कॉल केलं पाहुण्या रावल्याची गर्दी दारात बायको रडती आहे सगळं गाव गोळा पाहुणे गोळा आणि सगळ्या जवळ कोण रडते जवळ बायकोच तिला माहित आहे गेले का आहे कुणाला माहित आहे तिलाच माहित आहे ही काय नाटक चालू आहे आणि हिनं कानात जायचं कानात असं करू नका उठा हलवा सगळी तयारी झाली देवानं पाणी तापू द्यायला आंघोळीला देवानं किती कडक तापलं माहिती का पाण्यात बोट घातल्यावर हात घातल्यावर चोंगडी सोडून निघाली माय बाप्पा ओ 1 रुपया करता अशा कडक पाण्याची सुद्धा आंघोळ केलं पण डोळा उघडलं नाही बघा आणि तुम्हाला हात जोडून विनंती आहे माझी हात दृष्टांत तुम्ही हसावं म्हणून नाही आम्हा नारायण तैशा शेमटाला किती पैसा आवडतो तेवढा देव आपणाला आवडावा तेवढा माझा सिद्धांत लक्षात घ्या काही जाती सिद्धांत लक्षात घ्या